नमस्कार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर केला. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय, अभिनंदन केलंय आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा अर्थसंकल्प म्हणजे वारसा, विकास, व्यवहार याचा त्रिवेणी संगम आहे. महाराष्ट्र धर्माला कटिबद्ध अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आपल्या बळीराजाला, शेतकऱ्याला समर्पित आहे. परिपूर्णतेने असलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्ते असतील, पूल असतील, मेट्रो असेल, अगदी 1000 लोकसंख्येपर्यंतच्या गावांना सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी जोडणं असेल, समृद्धी महामार्ग असेल, वाढवणचं बंदर असेल, बुलेट ट्रेन असेल आणि रेल्वेचं विस्तारीकरण असेल, या सगळ्यातून एक परिपूर्ण पायाभूत सुविधांचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा याचं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि उत्सव, साहित्य निर्मिती याला सुद्धा समर्पित असा अर्थसंकल्प आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले असतील, सातारामधला किल्ला असेल, सिंधुदुर्गमधला किल्ला असेल, 12 ज्योतिर्लिंग असतील, या सगळ्याच्या विकासाला, सुशोभीकरणाला प्राथमिकता दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि आपल्या सर्वच महान विभूतींना सेवा रूपाने समर्पित अर्थसंकल्प आहे. आणि म्हणूनच सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून या अर्थसंकल्पामधली एक योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मांडलेली आहे. मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे की आपल्या पीक कर्जाला 2 लाखापर्यंत पूर्ण माफ करण्याची भूमिका बळीराजाला सेवक म्हणून महायुतीच्या या सरकारने बळीराजाला समर्पित केली आहे. जो परतफेड करणारा प्रामाणिक शेतकरी असेल त्याला प्रोत्साहन सुद्धा आहे. शेती उत्पन्नावर 25% खर्च कमी व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुविधा आणि योजना या अर्थसंकल्पामध्ये आहे. रोजगार निर्मितीला महत्त्व दिलंय. आपलं सेवा क्षेत्र हे सर्वात जास्त आपल्या ग्रोथ सेंटरचं मानक आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त नोकऱ्या त्यात निर्माण व्हाव्यात या संदर्भाचं नियोजन आहे. महाराष्ट्राला गतिमानतेने पुढे घेऊन जाताना सर्व समाज घटकांना आपण घेऊन चाललो आहोत आणि म्हणून महिला, युवक, युवती, आदिवासी, शेतकरी, आहेरे आणि नाहिरे सर्व वर्गातील शिष्यवृत्ती योजनांपासून शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आमच्या सर्व समाज घटकांना, बंधू भगिनींना एकत्र घेऊन त्यांना मदत करणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये तर विकासाचं ग्रोथ इंजिन मांडणारं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या योजना आहेत. अगदी वडाळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं स्टार्टअप इनोव्हेशन सेंटर आपण उभं करतो आहोत. मला या ठिकाणी उल्लेख करायचा, नागरिकांच्या सेवांना महत्त्व दिलंय आणि म्हणून आपले सरकार 2.0 पासून सर्व योजना समोर मांडलेल्या आहेत. आपलं मराठी साहित्याची निर्मिती ऑन डिजिटल आणि अन्य भाषांपर्यंत पोहोचवणं याचं केंद्र स्थापन करणारा अर्थसंकल्पातल्या सुविधा केलेल्या आहेत. आणि म्हणून एका अर्थाने परिपूर्ण असा वारसा, विकास आणि व्यवहार
या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्र धर्माशी कटिबद्ध असलेला बळीराजाला समर्पित अर्थसंकल्प आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार आणि सर्वच मंत्रिमंडळाचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या नागरिकांना विनंती आहे की सेवक म्हणून यातल्या अर्थसंकल्पीय सर्व योजनांना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यात सहभागी होऊन आपला महाराष्ट्र अजून पुढे नेऊया, एवढंच निवेदन या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.